बघ कशी खाती तिकडं राहिली उभा झाडाच्या तिथं ताण लागली असेल तिला आता ताण लागली होय हो ताण लागली का म्हणे तुला ताण लागली चल मग धर का आता सावलीला पाणी पाजून सावलीला बांधायचे धर चल ये ताण आहे का नाही तिला काय माहिती आता मग सकाळी पाजलं होतं थोडं पिती पी पाणी मग सावलीला बांधते तुला नाही प्यायचं आणि गवत झाल्यापासून चांगली झाली शिर्डी आता नाहीतर वाळायला लागली होती शिर्डी त्या गवतावानीत सावलीला बांधते आता झालंय लय पाऊस पाल्यापासून गावात लय झालंय आता कुठे बी तिला वाटतंय मोकळी सोडावी लय खती अशी मोकळी सोडल्या म्हणलं राहून द्या आपण आता पाऊस पाणी झालाय तिकडून फरस्टातनं लय कुत्री येते त्यार म्हणलं परत सोडल्या इकडं म्हणलं कुत्री आपली कशी तरी एकच राहिली वालीबाई एकटी तिला कशी कशी सांभाळली कुत्री आल्यावर कामच करतेल तिचं म्हणलं आपलं सावलीला बांधून जावं आता म्हणजे घरातली कामं करायला मोकळं झालं पिलं होतं तेव्हा लय कसं तरी करत होता अरे चमच्यानं दूध पाजून याला मोठं केलंय हो मला तर वाटत नव्हतं जगल म्हणून लय गुणाची शिर्डी आहे लय गुण करते म्हणून तर बाबा मी ऐकून दिली ना ऐकल्या बी अजून तिकडं ऐकल्या त्या माणसांना कसली सांभाळते ती कसली नाही आपल्या डोळ्याच्या महागारी काय माहित करतो इकून काय करतो खायला हे चांगलं झालंय आता गिनी गोल ही आणत होते की ते अधून मधून कामावून आल्यावर अगे लय नाही 4 शिरड करायची 4 शिरड करायची 4 शिरड केली की ते बारकी बारकी पिल्लं होते अजून कितीच उत्पन्न आपलं घरातलं काय काम आणि शिरड एवढंच बघायचं सकाळच्या यांना डबं करून दिलं की काय धुणं भांडी झालं की मोकळीच झाली म्हणून त्याकडं सोडली शिरड सगळ्या माळा आणि तर मोकळी किती बी चरते मग त्यांनी शिर्डी बी नेली त्या मेंढरात चारायला लय मेंढरं आली होती बोकडं तर कमरं आणली एक बोकडं त्यांनी लय शिर्ड त्यांची कसं काय रे शिर्ड असते ती त्यांचा ती व्यवसाय होय मी तर म्हणलं तशीच 4 शिर्ड केली तर किती भारी होतं खायला हाय आता हिरवंगार सगळं माळ झालंय तिकडं फॉरेस्टात जर गेलं ना तर कसलंच गवत झाले तिथनं लांबनं हिरवंगार दिसतंय आता असं वाटतंय ते शेडमध्ये इतकं उकडतंय त्या झाडाखाली जाऊन जर बसलं तर घरी सुद्धा येऊ वाटायचं ना शिर्डी हिरवळ तिथं चारत बसा 2-4 शिरडं असे केलं तर घरची कामं ही आवरून झाल्यावर बरं आहे का ना मग काय 2-4 शिरडं केलंच पाहिजे आहे का ना आता त्यांना म्हणलं अजून 2 पाटरं घ्या शनिवारी माझी मी घरी बसवून तेवढं तरी बघते काय हिरबळ तिथं बसण्यापेक्षा आपलं शिरडांकडे गेलं झाडाखाली बसलं आपलं शिरडं कुशाला चरते ती आहे का काय टेन्शन त्यांचं काय आता काय गावात कुठनं डोक्यावर आणायचं आहे का काय तर सगळं मोकळंच माळ आहे किती बी शिरड चरते ती एक ती म्हातार बाबा आहे बघ का नाही ते म्हातार बाबा मला म्हणत होतं पोरे शिरड कर माझी बी शिरड अशी येते ती माझी शिरड जरी तुझं कामावर सोडलं तरी होईल म्हातार बाबा म्हणलं माझी एकच शिर्डी आहे कुठं मी एक शिर्डी घेऊन येऊ तुमच्या संग हे तर बांधली तरी ती खाती तेवढंच होतंय म्हणलं मी नेत जाईन शिर्डी अजून 1-2 पाटरं घे गवत ही आता किती बी झालं या मी म्हणलं त्यांना सांगा तुम्ही म्हणजे मग आणत्यात तर म्हणलं तुमचंच द्या की का ते इकायचं असलं तर म्हणलं इकायच्या टायमाला तुला मी सांगतो मग घ्यायचं असलं म्हणजे त्यांची बी एका शिर्डीला 3 करडं होते ते यार 3 करडाच्या आवलाच असते हो 2 पाटी आणि 1 बोकड झालंय त्या शिर्डी एकटीच पडते त्यासोबत 2-3 पाहिजे म्हणून घ्यायचं आणि तिचं पिल्लू झालेलं मेलं नाही आता 2 झाले नसते
मग काय बोकाड होतं की यार. मग केवढं लांबलंच बोकाड होतं काळं टकार. हो पाखरं आणि कसली भारी वाटतंय बसायला. हवा सुटली हवा भरा 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 नुसतं बस बोक्यांचा आवाज. हो का? आले का कसला आवाज आहे त्यांचा भारी बघितला कोय 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 नुसतं करते त्या माणसाजवळ येऊन. ते काय काय पाखरांना सुद्धा ज्ञान आहे किती बघ जिथं माणसं असते तिथंच कशी येऊन कालवा करते ती झाडापाशी त्या झाडापाशी तर लय येते ते यार. त्या पाणी झाडापाशी आटलं होय सगळे. आटलं की पाणी अजून राहतं का सगळा मुरुम आहे हे. पाणी कवाच गेलं तिकडं वगळून. हवा लागते भारी मला तर झोपच यायला लागली झोपच लागा लागते. झोपावं तर शिर्डी पण बघायला कुत्रे आल्या फराळच करते कुत्रे येते. मग फारिष्टात नाही येते की बाबा काय करते ती शिर्डी फराळ करतील तिचं काय करतील चालते. मग फिरसते कुत्र्याचं काय काम असतं. आपली पाळलेली कुत्री नाही ती काय करत. त्या तिकडं जावं म्हटलं बाबळीकडे जरा हे हिरवगार झालं करमणूक पण झाली यार. सगळं म्हणजे वातावरण पावसापासून मला हिरवगार झालं. आज तर किती भारी आवाज. आजच नाही 2-4 दिवस झाले हवा सुटली अशी. मला तर वाटतं पाऊस येतो केला पाऊस पुन्हा आठवता नुसतं भरा 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 वारं सुटलं. आता येईल का नाही पाऊस. आता काय माहित पालखीलाच आता आला तर पाऊस म्हणते ते नाही पाऊस. मग आता काय माहिती पाऊस असल्या पाणी ही विहिरींला ही नाही वाढायचं नाही. पाऊस पडल्यावर पाणी कुठून प्यायचं. गुरांची ही लय आपदा होती मग उन्हाळ्या दिवस. पाऊस असल्यावर पाणी पुरवतं हे होतं. पाऊस नाही पडल्यावर पाणी तरी कुठून वाढायचं. कॅनलला येऊन येऊन तर किती दिवस राहायचं. झालं ते की 2 पावसाने काय व्हायचं. असलं पाऊस किती पाहिजे तर वरीसभर पाणी टिकायला. अजून पडला पाहिजे काय. मग एवढ्या पावसाने काय व्हायचं. पाऊस माणसं पिकाला परत मका ही टाकायला ही चालू करते ते पाऊस पडला. पण अजून म्हणावा असा पाऊस पडला नाही पेरण्या व्हायसारखी. आता एवढ्यात जर ते टाकले मका नाहीच पाऊस पुढं पडल्या मग काय करायचं. कुठलं पाणी द्यायचं. तुला काय वाटतं येईल का नाही पाऊस. आता काय पावसाचं काय कोण मला काय होईल. आणि वारं सुटतंय त्याचं काय घडीचा घड्याळ हाया पुढे आपल्या हातात आहे. निसर्गाची देणगी कवा पडेल आणि कवा काय होईल. शेळी चालली बघ तिकडे बोलत गवत खाती तिला मोकळी सोडली मी. इथं बसली म्हणलं ती एवढ्या एवढ्यातच खाणार ती कुठं जात नाही. मोकळी सोडल्या मग जाईल की पळत तिकडं. मला उन्हात ताणायला बाबा तिकडं उन्हात. कसं बाबा तोंड दुखायला लागलं माझं. बरं सांग की आता त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये कट करते तर तेवढं का नाही येत कर करा. कट करायला हो तिकडे येते त्यांना पत्ता कुठं दिलाय ते पण सांगायचं त्यांना. आता असं देवाला जाताना आपल्याला पप्पो कमिटी येते ते त्यांना बी सांगायला पाहिजे. आपण इकडल्या भागाला आहे इंदापूर इकडं हायवेच्या कडेला आम्ही आहे. अहो स्वामींचं मंदिर आहे. कधी वाटलंच तर दर्शनाला या स्वामींच्या आमच्या इथल्या. घर आहे माझं पाठीमागचं घर आहे. पाठीमागचं मला जाते देवाच्या पाठीमागं तिकडं दिसतंय की आता तुझं घर. आमचं घर कसं ओळखायचं. आमच्या घराला नेट आहे हिरवं नेट हिरवगार नेट आहे बघा. आणि पुढं झाडं बिडं बारीक आहे ती. आंब्याची 2 झाडं आहे ती. एक शिर्डी आहे मी एक आहे भाऊ एक आहे नवरा एक आहे पोरग एक आहे. आणि आमच्या तिथं भाऊकीतले 2 जण आहे ती त्यांचं कोपाट आहे. त्या कोपटाच्या अलीकडेच आम्ही आहे. बरं तिथं जागा करतात आहे. आता जागा करून ही वांग्याची झाडं लावायची ती देशी वांगी बिगर औषधाची आपली घरच्या घरी तयार करायची वांगी. 54 वरनं
54ला काल गेलं होतं ते. आणि कोणतं वांग्याची रोप? वांग्याची रोपं 54ला गेलं तर ते आणले ते. कुठं लावायची ती? ते काय जागा करतात आहे तिथं. चला आता खोरं घेऊन जाते. कशासाठी सांगताय तुम्ही? वांग्याची लागवड करायची, वांगी लावायची, वांगी घरी खायला. वांग्याची रोप लावायची. हा चांगली येते का एवढं? हा, येते. बघू मग खालती जा. पण काढायचं पण एका जागेवर नुसतंच करू. हे तुला येत असलं तर खा. मी खालती म्हणल्या वांगी यायची नाही का? किती दिवसात लागणार त्याला वांगी? 10-15 दिवस महिन्याभर. दम भरला. बस की आता एवढं. जास्त खोल खालावं लागेल ना. खोल कशाला? वांगीला चिटकाय पुरत. आता लय ह्याची काळजी घ्यावी लागेल. पाणी टायमाला, त्याला औषध तसलं. मुळ्या वाढायचं, मुळ्या वाढायचं औषध नाही आणावं लागायचं. राहण्याची त्याला खत टाकावं लागेल परत टायमाला पाणी. तेव्हा वांगी काहीतरी खायला येते. काय काय? कोथिंबीर, मेथीची भाजी असं वापा तयार केलं का नाही, मग पाणी ही द्यायला येतं. पहिल्यापासून हा. असं वडायचं, वापा करायचं, मग त्याला पाणी बसतं. पाणी बसल्या मग असं 4 वापं केलं की ह्याच्याकडे वांगी लावली आपण, ह्याच्याकडे मेथी लावा येते, कोथिंबीर लावा येते. पलीकडे लाव थोडं. पलीकडे अंतर किती सोडायचं? एवढं अंतर सोडायचं 1 फूटभर. सरळ सुटी का? जरा वाकडं लावायचं का? वाकडं कुठं लावलंय? सरळ लाव की मग. मग सरळच लावलंय. लावूस तर तुम्हाला दम आहे का नाही? दोन्हीच्या मध्ये पलीकडल्यात रोप लावून झाली होय? लावून झाले तर पाणी वत्ती रोपांना. लावून झाली की पाणी वाटायचं का? मग चिटकाय नको देऊ. हा. लावून झाले की पाणी घालायचं. हा. पाणी घातल्या मग ती चिकाटते. ती पाणी नाही वाटल्या मग ती कशी धरायची, रोपं लागायची. चुकून नाही जाऊ म्हणून. हा. गुडात घेऊ नको माती जाते. चांगली झाली का लागवड? 1 नंबर लागवड नाही. होय. खायापुरती तर येते का नाही? हा, येते ती. बिगर औषधाची आपल्या घरच्या घरी का नाही? पलीकडे वाटायचं. अहो मग बसलाय तुम्ही तर शेण्यापानाने. मी काय बसून आलोय काय? बसून आलाय का? मग काय केलंय? बसून आलोय काय? इथे दम देत आहे घरी बसून. हे रेकॉर्ड होतं येतं का? चालतंय ना? कामाचं जातोय की. चालतंय ना तुम्हाला रेकॉर्ड झालं तरी? हम्म. होतं का? दाजी सांगते ते तसंच कर काय? हा. मग काय, दाजीला काय खुर्ची बसून सांगायला. एवढं खणलं बी, वडलं बी. कोणी? मी